नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील आणि आपण पाहता सह्याद्री दर्पण. पुन्हा एकदा बातमी आहे आतकरगाव जिल्हा परिषद या मतदारसंघामधली. आणि आतकरगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये महाविकास परिवर्तन जी विकास आघाडी आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, ठाकरे गट हे जरी एकत्र आले असले तरी शेतकरी कामगार पक्ष यांच्यासोबत नाहीये. शेतकरी कामगार पक्षाच्या जे काही उमेदवार आहेत त्यांचा उमेदवारी अर्ज आज शेवटच्या दिवशी म्हणजे 21 तारखेला दाखल झालेले आहेत. नीता संतोष पाटील, संतोष भाई ज्यांना म्हटलं जातं, त्यांच्या पत्नी नीता संतोष पाटील राहणार आतकरगाव यांचा उमेदवारी अर्ज आतकरगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून दाखल झालेला आहे. नीता संतोष पाटील शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार असणार आहेत. त्याचसोबत खानावजी पंचायत समिती आहे त्या ठिकाणाहून सुरुवातीपासून ज्यांचं नाव प्रचंड असं चर्चेमध्ये आहे आणि ज्यांनी प्रचंड गाव भेटी दौरा, व्यक्तिगत गाठी भेटी गेली काही महिने, जो नाव खानाव पंचायत समितीमध्ये चर्चेला जातोय, सर्वसामान्यांचा उमेदवार, गरीबाचा उमेदवार, अशी ती चर्चा सुरू आहे. त्या उमेदवाराचं नाव आहे शांताराम पाटील. शांताराम पाटील यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. त्यांच्या पत्नीचा देखील उमेदवारी अर्ज त्यांनी सोबत भरलेला आहे. परंतु शांताराम पाटील यांचा उमेदवारी अर्ज राहणार आहे. नीता संतोष पाटील, शांताराम पाटील हे असे वरती जिल्हा परिषदला, खाली पंचायत समितीला पूर्ण पॅनल त्यांनी दाखल केलेला आहे. शेतकरी कामगार पक्षाचे नेते किशोरभाई पाटील, संतोषभाई जंगम, शिवानीताई जंगम, संतोषभाई पाटील, भूषण कडव, बरीचशी नावं आहेत. तालुक्यातली मंडळी आहेत, खालापूर शहरातली मंडळी आहेत आणि संपूर्ण खोपोली शहराची टीम देखील ह्या उमेदवारांचा अर्ज दाखल करण्यासाठी आज खालापूरला उपस्थित होती. आणि शेतकरी कामगार पक्षाने सांगितलं होतं की आम्हाला शीट शेअरिंगमध्ये जर योग्य वाटा जर नाही मिळाला तर आम्ही स्वतंत्र लढणार, आमची देखील ताकद आहे. आणि हे खरं आहे की शेतकरी कामगार पक्ष खोपोली शहरात लढला त्यांना चांगलं यश मिळालं आणि आता ती टीम ग्रामीण भागात काम करणार आहे आणि ऑलरेडी त्यांच्याकडे उमेदवार देखील आहेत. शांताराम पाटील सारखा एक म्हणजे सर्वसामान्यांचा उमेदवार, रस्त्यावरचा चेहरा, गोरगरिबाचा नेता आणि असा हा शांताराम पाटील चेहरा आहे. आणि तो पुन्हा एकदा खरिवली, जो पूर्वीचा खरिवली म्हणजे आत्ताचा खानाव पंचायत समितीसाठी शांताराम पाटील जे इच्छुक होते त्यांनी आपला उमेदवार अर्ज दाखल केलेला आहे. आणि बऱ्यापैकी गर्दी होती, चांगली गर्दी होती आणि मला वाटत नाही की त्याच्यावर कुठला दबाव आला तरी शांताराम पाटील मागे येतील. शांताराम पाटील यांची जिद्द आहे, लढण्याची ताकद आहे, जिद्द आहे. अशा अनुषंगाने शांताराम पाटील लढणार आहेत. वरच्या जागेसाठी जिल्हा परिषद आतकरगावसाठी नीता संतोष पाटील आतकरगाव यांचा अर्ज उमेदवार अर्ज दाखल झालेला आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी बघायला लागतील. उद्या काळ नीता संतोष पाटील यांचा उमेदवार अर्ज राहिला आणि तर मात्र शिवसेनेसाठी हे त्रासदायक ठरू शकतं, एवढं मात्र खरं आहे. आता कोणाचा त्रासदायक ठरू शकतं किंवा काय, पण शेतकरी कामगार पक्षालाही लढलं पाहिजे ही देखील भावना खालापूर तालुक्यामध्ये सगळ्यांची आहे. की शेतकरी कामगार पक्ष नेमका आहे ते किती, ताकद त्यांची नेमकी आहे किती असं बोललं जातं. परंतु त्यांना जर आता ताकद आपली आजमावायची असेल, ताकद आपली तालुक्यात दाखवायची असेल, त्या मतदारसंघात दाखवायची असेल, त्या सगळ्या नेत्यांना माझं आव्हान आहे किंवा मला असं म्हणायचं आहे की शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांनो, तुम्ही आपली ताकद, आता उमेदवार अर्ज दाखल तर केलेलं आहे सगळ्यांचे, तर एकदा आपली ताकद आजमावा आणि ह्या सगळ्यांना दाखवून द्या की हम भी कुछ कम नाही. शेतकरी कामगार पक्ष लढू शकतो, जिंकू शकतो आणि निवडणुका लढण्याचं तंत्र शेतकरी कामगार पक्षाकडे विकसित आहे आणि विकासाच्या मुद्द्यावर पुरोगामी असणारा हा पक्ष आहे आणि खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातला फार पूर्वीचा जुना असा पक्ष आहे. पुन्हा एकदा हे सगळे मी मागाशी नावं घेतली की किशोरभाई पटेल, संतोषभाई जंगम, ही सगळी मंडळी आहेत, ज्येष्ठ मंडळी आहेत आणि ह्यांना बऱ्याच निवडणुकीचा अनुभव आहे. यांना सगळ्या गोष्टी ज्ञात आहेत आणि हे सगळ्या नेत्यांनी जे ठरवलं तर उद्याच्या काळात ह्या चुरशीच्या निवडणुका पार पडू शकतात. आता बघूया छाननी आणि उद्याची सगळे अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेत काय होतं नक्की. परंतु माझ्याकडून शेतकरी कामगार पक्षाला प्रचंड 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 शुभेच्छा आहेत. विशेषतः नीता संतोष पाटील यांना विशेष अशा शुभेच्छा आहेत आणि शांताराम पाटील यांना देखील विशेष अशा शुभेच्छा आहेत. दोघांना देखील बेस्ट ऑफ लक आणि शेतकरी कामगार पक्षाचं मी कौतुक करतो.